नमस्कार. बँकेत गेल्यावर कधीतरी असं झालंय का की नियम काहीतरी वेगळं सांगतात आणि तिथले कर्मचारी काहीतरी तिसरंच? यामुळे आपली चिडचिड होते, गोंधळ उडतो. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आणि तेही पुराव्यानिशी बोलणार आहोत. विषय आहे चेक देऊन दुसऱ्या व्यक्तीला पैसे काढू देण्याचे नेमके नियम काय आहेत. चला तर मग आपले हक्क काय आहेत हे स्पष्टपणे समजून घेऊया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? समजा आपण आजारी आहोत किंवा कुठे बाहेरगावी गेलोय किंवा कामामुळे बँकेत जायला वेळच नाहीये. मग आपण आपल्या खात्यातून पैसे काढायला आपल्या ओळखीच्या व्यक्तीला चेक देऊन पाठवतो. पण बँकेच्या काउंटरवर गेल्यावर उत्तर काय मिळतं? अहो, असं नाही चालणार किंवा एवढे पैसे नाही देता येणार. मग खरं काय? या गोंधळामागे नक्की सत्य काय आहे ते आज आपण शोधून काढूया. तर बँकेतली ही एक अगदी नेहमीची समस्या आहे. विचार करा, तुम्ही कुणाचा तरी चेक घेऊन बँकेत गेला आहात, अगदी त्यांच्या होम ब्रांचमध्ये जिथे त्यांचं खातं आहे. रांगेत उभे राहून नंबर आल्यावर तुम्ही काउंटरवर चेक देता आणि मग उत्तर मिळतं, अहो थर्ड पार्टीला कॅश नाही देता येत किंवा आमची लिमिट फक्त 25,000ची आहे. आता आपलं डोकं चक्रावतं. पैशांची तर तातडीची गरज असते, पण हे जे नियम सांगतायत ते खरंच आहेत का? की त्यांनाच नीट माहिती नाहीये की फसवणूक टाळायची म्हणून सोपा मार्ग म्हणून सरसकट नकार दिला जातोय? याला काहीतरी कायदेशीर आधार आहे की नाही? चला याच प्रश्नाचा आपण आज छडा लावूया. आता बघा, काउंटरवर तोंडी भांडून किंवा विनवण्या करून काहीच उपयोग होत नाही. आपल्याला लागतो ठोस पुरावा, तोही लेखी. आणि तो पुरावा आलाय थेट देशातल्या सर्वात मोठ्या बँकेकडून, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून, माहितीच्या अधिकारातून. म्हणजे ह्याचं खरं उत्तर बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडी नाहीये, तर ते SBIच्या अधिकृत कागदपत्रांमध्येच लिहिलेलं आहे. आणि माहितीचा अधिकार वापरून हेच सत्य बाहेर आले. हे जे उत्तर आहे ना, ते प्रत्येक खातेदाराने जाणून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, स्क्रीनवर नीट बघा. हा आहे SBIने RTIला दिलेला अधिकृत जबाब. यातला प्रश्न क्रमांक 8 बघा. स्पष्ट विचारलंय, होम ब्रांचमध्ये थर्ड पार्टीला कॅश काढण्याची मर्यादा काय आहे? आणि त्याचं उत्तर काय आहे बघा, फक्त एक शब्द, असीमित. हो, असीमित म्हणजे अनलिमिटेड, अमर्याद. याचा अर्थ अगदी सरळ आहे. हा अधिकार असीमित म्हणजेच अनलिमिटेड आहे आणि त्यावर कोणतीही मनमानी मर्यादा लावणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे तुमच्या होम ब्रांचमध्ये बँक कर्मचारी स्वतःच्या मनाने 25,000, 50,000 अशी कोणतीही लिमिट लावूच शकत नाहीत. त्यांचा सोयीचा नियम इथे चालणार नाही. हा थेट SBIने दिलेला नियम आहे. बरं, आता प्रश्न असा येतो की नियम इतका स्पष्ट आहे तर मग कर्मचारी नकार का देतात? याचं एक कारण असू शकतं चेकच्या प्रकारांबद्दलचं कन्फ्युजन. चला हे दोन मुख्य प्रकार पटकन समजून घेऊया, म्हणजे आपली बाजू मांडायला सोपं जाईल. पहिला आहे बेरर चेक. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्याच्या हातात चेक त्याला पैसे. हे म्हणजे कॅश सारखंच आहे. पण हा चेक हरवला तर धोका आहे, कारण कोणालाही पैसे मिळू शकतात. दुसरा आहे ऑर्डर चेक. इथे ऑर बेरर शब्द खोडलेला असतो, म्हणजे ज्याचं नाव चेकवर आहे फक्त त्याच व्यक्तीला ओळखपत्र दाखवून पैसे मिळतात. हा जास्त सुरक्षित पर्याय आहे. तर मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तृतीय पक्षाच्या नावाने बेरर चेक देऊ शकता का? आणि SBI म्हणते हो. आणि हेच RTI उत्तराने स्पष्ट केलंय. हा अमर्याद पैसे काढण्याचा नियम बेरर आणि ऑर्डर दोन्ही प्रकारच्या चेकसाठी लागू आहे. फक्त एकच अट, ऑर्डर चेक असेल तर पैसे घेणाऱ्या व्यक्तीला स्वतःची ओळख सिद्ध करावी लागेल. बस इतकंच. ठीक आहे, आपण अमर्याद म्हणतोय, पण याचं नक्की अर्थ काय? म्हणजे खात्यात नसतील तेवढे पैसे काढता येतात का? नाही, तसं नाही. याचा एक विशिष्ट अर्थ आहे, तो समजून घेऊया. अमर्याद म्हणजे बँक कर्मचारी स्वतःच्या मनाने कोणतीही लिमिट लावू शकत नाहीत. 25,000, 50,000 असले कोणतेही आकडे ते सांगूच शकत नाहीत. खरी मर्यादा एकच आहे, तुमच्या खात्यात किती पैसे आहेत. समजा खात्यात 2 लाख रुपये आहेत, तर तुम्ही 1 लाखाचा चेक दिला तर तो त्यांना पास करावाच लागेल. आमची लिमिट 25,000 आहे असं म्हणून ते नकार देऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच ही ओळ लक्षात ठेवा. बँक कर्मचारी थर्ड पार्टी कॅश विड्रॉल इज नॉट अलाउड असं सरसकट म्हणू शकत नाहीत. हे विधानच पूर्णपणे चुकीचं आणि नियमांच्या विरोधात आहे. हा तुमचा हक्क आहे. बरं, मग बँक KYC किंवा ओळखपत्र मागू शकते का? हो, नक्कीच मागू शकते. पण इथे एक महत्त्वाचा नियम आहे. संशय असल्यास KYC किंवा ID पडताळणी करणं अपेक्षित आहे, प्रत्येक वेळी नाही. KYC हे सुरक्षेसाठी आहे, ग्राहकांना अडवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी नाही. काही कर्मचारी उगाचच प्रत्येक वेळी ओळखपत्र मागून त्रास देतात, जे चुकीचं आहे. KYC म्हणजे अडथळा नाही तर एक प्रक्रिया आहे.
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, समजा हे सगळं माहीत असूनही बँक कर्मचारी ऐकतच नाहीये, तर मग काय करायचं? चिडून भांडून काहीच होणार नाही. आपल्याला शांतपणे पण कायदेशीर मार्गाने पुढे जावं लागेल. त्यासाठी एक सोपी 3 टप्प्यांची योजना आहे. स्टेप नंबर 1, शांतपणे पण ठामपणे त्यांना नियम सांगा. सांगा की SBIच्या RTI उत्तरानुसार याला कोणतीही मर्यादा नाहीये. स्टेप नंबर 2, आणि ही सर्वात महत्त्वाची आहे, जर ते तरीही ऐकत नसतील तर त्यांना सांगा, ठीक आहे, तुम्ही जे कारण सांगताय ते कृपया चेकच्या मागे लिहून सही सिक्का मारून द्या. बघा, कोणताही कर्मचारी चुकीचा नियम लेखी द्यायला घाबरतो. आणि स्टेप नंबर 3, समजा त्यांनी लेखी नकार दिलाच तर तो तुमचा सर्वात मोठा पुरावा आहे. तो कागद घेऊन थेट ब्रांच मॅनेजरकडे जा किंवा बँकिंग लोकपालकडे तक्रार करा. तर ह्या सगळ्या माहितीचा उद्देश फक्त ऐकणं नाहीये, तर कृती करणं आहे. आपल्याला आपले हक्क समजून घेऊन त्यासाठी उभं राहायचं आहे. लक्षात ठेवा, बँकिंग ही सेवा आहे, मेहरबानी नाही. हे बघा, पैसे तुमचे, खातं तुमचं, तर हक्कही तुमचाच. आणि नियम अगदी स्पष्ट आहे. होम ब्रांचमध्ये थर्ड पार्टी चेकवर बँक स्वतःची मनमानी मर्यादा लावू शकत नाही. आता आपल्याकडे पुरावा आहे, त्यामुळे आपण आत्मविश्वासाने या चुकीच्या गोष्टींना सामोरं जाऊ शकतो. आता ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सगळ्यांनाच त्यांचे हक्क कळतील. बँकेच्या काउंटरवर चालणाऱ्या या मनमानीला आता थांबवलंच पाहिजे. तुम्हाला आलेला अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट जे नागरिकांच्या हक्कांसाठी काम करतंय, त्यांना पाठिंबा दिल्यासाठी नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.